जय भीम, नमो बुद्धाय. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे. मित्र हो, आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत धोकादायक सर्वच माहिती समोर येत आहे. आपल्या देशाचा गृहमंत्री, आपल्या महाराष्ट्राचा गृहमंत्री, आता ह्या गृहमंत्र्याला काय आकला बिकला आहेत किंवा नाहीत हे कळायला मार्ग नाही. परंतु आता जे परिस्थिती अशी आहे की आपण मोर्चे 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 काढतो. जरांगे पाटील मी तिकडे 14 महिन्यापासून उपोषण करते, कवा कुठं जाते, गावगावच्या मिटिंगी घेते. परंतु आपल्याला हे कळना की आपण हे काय करायलो. 2006 सेवा आयोगाला ताळे मारलेले आहेत, नोकऱ्या बंद केलेल्या आहेत. आपला मुद्दा चाललाय नुसता आरक्षण आरक्षण आरक्षण. कुणाला आरक्षण आहे? 2006 पासून सरकारी नोकऱ्या बंद केलेल्या आहेत. ह्या संदर्भामध्ये कोण कुठं काय बोलणार आहे किंवा नाही. आणि जरी आपल्याला अधिकार पाहिजेत असतील तर आपण त्या संदर्भामध्ये मोर्चा काढायला पाहिजे, त्या संदर्भामध्ये धरणे आंदोलन केलं पाहिजे, त्या संदर्भामध्ये आपण कलेक्टरला निवेदन दिले पाहिजेत. आपला नुसतं चाललाय मोर्चा आंदोलन मोर्चा आंदोलन. अरे बाबा, जरासा विचार करा आणि ते आंदोलन कशासाठी करायचं ते ठरवा, मोर्चा कशासाठी काढायचा तो ठरवा. आपल्याला त्या माध्यमातून काय लाभ होईल किंवा नाही याचा विचार करा. त्याच्यानंतर कुठलं तरी कोणत्याही दृष्टिकोनातून एखादा मार्ग निघेल. परंतु आपण रोड सोडून द्यायलो, काट्याने पळायलो, काय अर्थ नाही ना. आणि दुसरा मुद्दा असा, ते जलस्वराज प्रकल्प ज्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये एक एक व्यक्ती पाणी सोडायला आहे, त्या लोकांच्या पगारी गेल्या 7 महिन्यापासून झालेल्या नाहीत. लाडकी बहीण जेव्हापासून पैसे सुरू झाले महिलांना तेव्हापासून त्या लोकांच्या पगारी झालेल्या नाहीत. आता एका तालुक्यामध्ये कमीत कमी 100, 80, 90, 95, 105 अशी गावे आहेत. तर त्या लोकांचे 7-7 महिन्यापासून पगारी झालेल्या नाहीत. तर त्यांचे पैसे किती झाले हो जमा? जवळपास एक माणसाचे 70-80 हजार रुपये कपात केलेले आहेत. निराधारवाले वाटाने फिरायले 15. काही लोकांची अशा परिस्थिती आहे की त्यांचं त्याच्यावरच आहे. आणि 3 महिन्याला निवेदन द्यायचं काम पडायले आम्हाला तहसीलदाराला. 3 महिन्याच्या नंतर त्यांची पगार बी पडते, ती एकाच महिन्याची पडते. आंधळ दळायले, पुत्रपीठ खायले, कोट्यावधी रुपये इलेक्शन मध्ये वाटल्या गेले, गाड्या पकडल्या गेल्या, मंत्री पकडल्या गेले. परंतु त्याचं कुठंच काही नाही, त्याच्यावर ऍक्शन नाही, त्याच्यावर कुठलं काय नाही, गुन्हा दाखल नाही, काहीच नाही. आचारसंहितेचा भंग केला सगळा, त्याचे कुणाला काही घेणं देणं नाही. आणि दुसरी गोष्ट, आरोग्य विभाग, जे आरोग्य विभागाच्या माध्यमातून जे धंडोरा पिटत आले ना आतापर्यंत, कोरोना काळामध्ये बी आरोग्य माध्यमातून लोकांचे जे खच्चीकरण झालं, ज्या लोकांना लसी दिल्या जबरदस्ती, त्या लोकांची परिस्थिती काय आहे आज?
धडाधड अटॅक येऊन मारायले ते लोक, ज्यांनी ज्यांनी लसी घेतल्या त्यांनी. आणि जरासे कोणाच्या छातीमध्ये दुखायचं सुरुवात झाली की त्याला लगेच पकडतात, नेतात दवाखान्यामध्ये की लगेच त्याचं ऑपरेशन. असे कितीतरी गंभीर मुद्दे उपस्थित झालेले आहेत. साध्या माणसाचं ऑपरेशन केलं, ते माणसाला चक्कर येऊन पडायला तो माणूस आता. आणि हे सोनोग्राफी 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 प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर काय कुठल्या डिग्र्या घेतल्या त्यांनी, कॉप्या करून पास झालेले आहेत नालायक. एका महिन्यामध्ये 6 सोनोग्राफी केल्या आणि त्या 6च्या 6 सोनोग्राफ्या बोगस निघल्या. हे आरोग्य विभाग. इंग्लिश मध्ये लिहिलेलं असते, काय ग्रामीण भागातल्या लोकांना काय कळते त्याच्यातलं, त्याची भाषा त्यालाच कळते. म्हणजे ज्यानं इंग्लिश शिकेलं असेल त्यालाच ते कळेल, अवांतर लोकांना ते लटफ काहीच घेणं देणं नाही. पेशंट असा आपला असतो, पैसा आपला असतो, लहानचं मोठं त्या पेशंटला आपण केलेलं असतं. परंतु ज्या वेळेस दवाखान्यामध्ये जातात त्यावेळेस नाही 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 तुम्ही बाई, पैसा आपण देतो. औषधी मेडिसिन आणायला कशी मग इथं आणावं, त्याने मेडिसिन आणायला लगेच चिठ्ठी घेऊन येतो, हे लवकर घेऊन या बरं तुम्ही. असे धंदे लावले, नुसते लुटायचे धंदे लावलेत. आणि जेवढे बी सोनोग्राफ्याचे सेंटर आहेत यांच्यावर लवकरात लवकर लोकांनी ॲक्शन घ्यावं, हे असं माझं मत आहे. कारण 5-5, 6-6 सोनोग्राफ्या करून शनी एकही रिपोर्ट जर खरा येत नसेल तर सोनोग्राफी करायची कशासाठी, हे सेंटर टाकले कशासाठी यांनी, म्हणजे निवड लोकांना लुटण्यासाठी का. लय गंभीर मुद्दा आहे. टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, दिवे जाळले, कशासाठी जाळले, कोरोना काळामध्ये आरोग्याच्यासाठीच जाळले ना. लोकांना महिना महिना घरामध्ये डांबून ठेवलं, त्याचा रोजगार बंद, सगळंच बंद. कशासाठी, आरोग्याचा प्रश्न होता ना. मग हे लोक काय करताय, या संदर्भामध्ये आंदोलन करा, तेव्हा तुम्ही काहीतरी वाचसाल कुठं. नाही तर दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर काय खरं नाही. आणि परिस्थितीच्या माध्यमातून ह्याच्या समोर असे मुद्दे उपस्थित होतील, असे दिवसाचा सामना करावा लागेल. लय खतरनाक आहे. कारण आहे त्याच्यामध्ये, जेवढे आमदार, खासदार, मंत्री सगळे गुंडे लोकांच्या टोळ्या पाळलेले लोक आहेत. सगळ्याजवळ गुंडे आहेत आणि ते सर्वसामान्य लोकांचं खच्चीकरण करतात. सर्वसामान्य लोकांना धाक दाखवतात. सर्वसामान्यामधला एखादा आमदार का होत नाही, यांच्याच कपाळावर शिक्का आहे का. अरे एखाद्या झोपडीतल्याला करा ना आमदार, त्याला मतदान करा ना. कशाला पळताय चोरायच्या मागे. हे चोर, यांना जात नसते, धर्म नसते, काय नसते. आणि चोराच्या माग लागल्याच्या नंतर माणसाचं खच्चीकरणच होतंय, हे बी गोष्ट लक्षात ठेवा. मी सर्वांनाच वेठीस धरत नाही आणि मला तो अधिकारही नाही. परंतु जी परिस्थिती चालू आहे ना, जे लोकांचं खच्चीकरण चालू आहे ना, आरोग्याशी डॉक्टर लोक खेळायलेत ना लोकांच्या, ते बघून शनी तळमळ वाटते. एका महिन्यामध्ये माझ्या मित्राच्या मुलीची 6 वेळेस सोनोग्राफी केली
आणि 7व्या वेळेस सोनोग्राफी केल्याच्या नंतर त्या डॉक्टरने सांगितलं ही सर्व 6च्या 6 सोनोग्राफ्या बोगस येतात. पैसे कोणाकडून घ्यायचे? झाडाला तर लागेल नाहीये. 7, 8, 10 हजार रुपये खर्च झालेला कोणाला मागायचा तो? गंभीर समस्या आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जाते, गुजरातमध्ये गुजराती बोलल्या जाते, पंजाबमध्ये पंजाबी बोलल्या जाते, ओडिसामध्ये उडिया भाषा बोलल्या जाते, बिहारमध्ये बिहारी भाषा बोलल्या जाते, बंगालमध्ये बंगाली भाषा बोलल्या जाते. मग ह्या सर्व केरळमध्ये इंग्लिश चालते जास्त. मग सर्व हे जी मातृभाषा आहे त्या भाषेमध्ये लिहून का नाही यायला पाहिजे? इंग्लिश मध्येच रिपोर्ट कसा? इंग्रज तर 70 वर्ष झाले गेलेले आहेत ना. त्यांचा आदर्श तुम्ही कशासाठी बाळगता? अरे मराठीमध्ये द्या ना लिहून. जे रिपोर्ट आहेत ते मराठीमध्ये द्या. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला क्लिनिक चालवायचे असेल ना तर मराठीमध्ये लिहून द्या, इंग्लिश मध्ये नाही. कारण इंग्लिश सगळेच इंग्लिश शिकेल नाही तर. आणि कोणी फार्मसी करते त्याला ते कळल औषधी गोळ्या कोणत्या काय आहे ते. दुसऱ्याला काय कळणार आहे? अवंतर लोकांना. मग ह्या सर्वच लोकांना जर तुम्ही वेटीत धरत असाल आणि स्वतःला म्हणत असाल आम्ही हुशार आहे तर हे सरासर चुकीचं आहे. गाढवपणा चालला, सगळा गाढवपणा. लोकांना गाढव बनवणं चाललं. ही गोष्ट लक्षात ठेवा. गंभीर प्रश्न आहे. आरोग्याचा सर्वात गंभीर प्रश्न आहे. सरकारी दवाखान्यामध्ये जा, 10 वाजता त्याचे कर्मचारी येत असताना 12 वाजता बंद होते. बाकी मग रुग्ण आलेले त्यांनी कुठं जायचं? त्याचा केस पेपर निघत नाही, त्याची पावती नाही, त्यांचं काहीच नाही. केव्हा येतात? 4 वाजता. 4 वाजता आल्याच्या नंतर 6 वाजता जातात. किती घंटे ड्युटी करतात? 4 तास. ते बी त्यांच्या फोनवरच बिझी असतात जास्त. ते कुणाचे फोन येतात त्यांना आणि कुणाचे नाही. तर जर तुम्हाला फोनवर बोलायचं असेल तर तुम्ही ड्युट्या कशाला करता? ज्यावेळेस तुम्हाला 2 तासच मोजून शनी तिथं बसायचंय ना, 2 तासाचा वेळ तेवढ्यामध्ये तुम्ही कामच करा ना. परंतु नाही, फोन आला की तो अर्धा तास बिझी त्याच्यावर असते. डॉक्टर, सिस्टर आणि अजून बोलायला तयार, लवकर का आले नाही? म्हणजे स्वतःला देव समजतात आणि लोकांना कचरा. हे थोडं लक्षात घ्या. आणि जर लक्षात नाही घेतलं तर हानी कोणाची होणार आहे? आपलीच होणार आहे. त्यांचं काय जाणार? काहीच नाही. ते बसलेत मांडुळावानी खुर्च्यावर. 2 घंटे बसले की लगेच निघून जातात. संध्याकाळी येतात, 2 घंटे बसले की निघून जातात. संपला विषय द्यायचा. म्हणून कळकळीची विनंती आहे, आंदोलन करायचं असेल तर सेवा आयोगाच्या माध्यमातून आंदोलन करा. सेवा आयोगाला जो टाळं मारले 2006ला ते उघडा आणि सरकारी नोकऱ्या भरत्या चालू करा. ही काय कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम लावली? म्हणजे तुम्ही या देशाचे मालक, तुम्ही टॅक्स प्लेअर, तुम्ही पैसा देणारे आणि तुम्हाला चोर बनवतात. ते चुकीचं आहे. हे कुठून आणतात पैसा? यांच्याकडे कुठं पैशाची खाण आहे? सर्व तुमच्या आमच्या सर्व लोकांचा पैसा आहे, त्याच्यावर सगळा देश चालतो. घर टॅक्स असेल, तुमचं कोणते प्रत्येक सामान घेतो आपण त्याच्यावर कोणत्यावर 18%, कोणत्यावर 28%, असे सर्वांवर GST द्यावा लागते आपल्याला. आणि त्या पैशाने या देशाचा कारभार चालतो. याच्या खिशातून नाही देते. म्हणून त्याचे रुबाब तुम्ही ऐकून घेऊ नका. तुम्ही रुबाब ज्यावेळेस करायला शिकसाल ना त्यावेळेस त्याचे धाबे दणानतील. तहसील असेल, पंचायत समिती असेल, ती एक इंजिनियर असते, ते 105 गावाला बेजार करते. इंजिनियर किती गावाला बेजार करते? 105. म्हणजे बंधा तालुका. एक तहसीलदार असते, ते बंध्या तालुक्याला बेजार करते.
एक मंडळ अधिकारी असते, त्याचे जे ज्याच्याकडे जेवढे गाव नेमून दिलेले असते त्याला तेवढ्याला बेदार करते. त्याचं ते बाबू दारू पिणार, कुणी 50 रुपये भेटले की लगेच 90 मारून येते. ते बाबूच्या माग लोक फिरत येत, नाही बाबा यालाच भेटावं लागते, हे म्हणते ते 50. असे धंदे लावले. नोकरी करतात, पैसा तो बी आपलाच आणि अजून वरून आपल्याकडून पैसे. एक नोंद करायची असली तर सहज 10-12 हजार तलाठी घेते. कशासाठी? पैसे भेटत नाही, पगार भेटत नाही तुला. अशी परिस्थिती चालू आहे. या सर्वच संदर्भामध्ये विचार करा आणि सगळेच एकदा सगळ्याच्या माग लागा ना, तेव्हा यांना कळत नेमकं काय असतंय ते. खुर्चीवर नाही बसता येणार यांना तिथं. परंतु आमच्यातलेच लुच्चे काय, नाही पैसे दिल्याशिवाय जमतच नाही, कामच करत नाहीत ते. अरे का करत नाहीत? पैसे दिल्याशिवाय काम करत नाहीत. एका वर्षात 2दा नोंद केली वावराची, 1 रुपया न देता. 1 रुपया न देता 2दा केली नोंद. आणि हे वर तोंड करून निघली, नाही पैसे दिल्याशिवाय होतच नाही. अरे तुम्हीच तुमच्या हाताने. म्हणून मी एक शेर लिहिला होता, कोणी इच्छेने जोंधळा कापला तर कोणी अख्खा मळा कापला, आणि हा दोष आमचाच आहे, आम्हीच आमच्या हाताने आमचा गळा कापला. पहा समस्या तुमच्या समोर. जमल तर काहीतरी सुधारायचा प्रयत्न करा, नसेल जमत तर सोडून द्या. एवढंच सांगतो आणि थांबतो.